श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपण पाहणार आहोत बोरनान विशेष माहिती। मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळांचं तसंच 5 वर्षापर्यंतच्या मुलामुलींचे बोरनान केले जाते। हे बोरनान कसं करावं, हे बोरनान का करतात, या बोरनानाने बाळाला काय किंवा मुलीला काय लाभ होतो, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा। बोरनान हा एक शिशु संस्कार आहे। आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे। या संस्काराबरोबर शिशुच्या आरोग्यासाठी व शिशुच्या आवडत्या गोष्टींचाही समावेश केला जातो। अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणं अशक्य आहे, म्हणून तर 5 वर्षापर्यंतच्या मुलामुलींचं बोरनान केलं जातं। न कळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत न कळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांची नाळ जोडली जाते। बोरनान घालताना बाळाला लागणार नाही अशा बेतानं, वजनानं हलक्या पण आकर्षक तरीही आरोग्यवर्धक अशा गोष्टी बोरनानामध्ये वापरल्या जातात। त्यामध्ये चुरमुरे, लाह्या, हलव्याचे दाणे, छोटी छोटी बोरे, चिंच, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तसेच रंगीबेरंगी गोळ्या आणि हल्ली तर चॉकलेट बिस्किटचाही समावेश आहे। या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनाही तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो। या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सव मूर्ती बाळाला किंवा त्या लहान मुलाला किंवा मुलीला या खेळाची गंमत वाटते। हे बोरनान घालताना त्या लहानग्या उत्सव मूर्तीचा साज नेहमीपेक्षा वेगळाच असतो। बाळाला काळ्या रंगाचा झबलं किंवा सदरा घातला जातो। मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो। काळा रंग उष्णता शोषून घेतो। हिवाळ्यात शरीर उबदार राहावं म्हणून आपण काळी कपडे वापरतो आणि बाळालाही काळ्या रंगाचे कपडे अगदी उठून दिसतात आणि त्या काळ्या रंगाच्या कपड्यावर पांढऱ्या हलव्याचे दागिने किती गोड दिसतात। मुलांना बासरी, मुकुट, हार, तूर, मुलींना माळ, पैंजण, वाकी, बांगड्या असे हलव्याचे कितीतरी दागिने असतात। या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते। आता बघूया की बोरनान का करायचं असतं। त्या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता। त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत त्यासाठी सगळ्यात आधी बाळकृष्णावर हे बोरनान केलं गेलं। तेव्हापासून सगळ्या लहान मुलींचं बोरनान करायला सुरुवात झाली असं म्हटलं जातं। शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात। लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी, त्यांना मजा यावी यासाठी ते वेचून खाण्याची संधी दिली जाते। म्हणूनच त्यात बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो। खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात। पुढील वातावरणाशी शरीर सदृढ बनतं असं त्यामागे शास्त्रीय कारण आहे। आता हल्ली त्यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट असतात, पण ते थोडं कमी ठेवावं आणि फळं आणि इतर नैसर्गिक खाऊ जास्त ठेवावा। तो मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। आता बोरनं कसं करावं ते बघूया। बोरनान करायच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढा। आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवा। त्याचबरोबर तो उत्सव मूर्ती आहे, जो छोटं बाळ आहे, जी छोटी मुलगी आहे, तिला छान काळ्या रंगाचं फ्रॉक घाला, काळ्या रंगाचे कपडे घाला, हलव्याचे दागिने घाला, एक पाट मांडावं, त्यावर छोटीशी रांगोळी काढा, त्या पाटावर छोट्या बाळाला बसवा, छोट्या मुलीला बसवा। जर ते बाळ अगदी छोटं असेल तर आई त्या बाळाला मांडीवर घेऊन बसली किंवा आजोबांनी मांडीवर दिलं किंवा मामाच्या मांडीवर दिलं तरी चालतं। बाकीची मुलं गोल भोवती बसवा। आता आई, आजी, मावशी, काकू किंवा 4 शेजारनी बोलवा आणि बाळाला औक्षण करा। औक्षण झाल्यानंतर जो खाऊ तुम्ही आधी बनवून ठेवलाय, म्हणजे एका परातीमध्ये चुरमुरे, लाह्या, कच्चे हरभरे, ऊस, त्याचप्रमाणे थोडीशी चॉकलेट, गोळ्या असं एकत्र करून ठेवलेलं असतं, ते बाळाच्या डोक्यावर 3दा टाका। हळूच टाकायचं, बाळाला काही लागलं नाही पाहिजे। प्रत्येक सवासणीला असं 3दा
करण्याचा मान द्या। या प्रकारे सगळ्यांना या उत्सवात सहभागी होता येतं आणि घरामध्ये बाळाचा एक सुंदर कौतुक सोहळा होतो। हा कौतुक सोहळा पार पडला की बाळाची झोपायची आधी दृष्ट नक्की काढा। आता या सोहळ्यासाठी आपल्याला मुलांना घेऊन आलेल्या लेकरबाळांना सवाष्णींना हळद कुंकू लावा, त्यांचाही सन्मान करा, त्यांना तिळगुळ द्या, गप्पा गोष्टी नाच गाणी यामुळे घरामध्ये सुंदर वातावरण तयार होते। आयुष्यभरासाठी आठवणी जमतील। आता हे बोरनान कोण कोण करू शकतं तर ज्यांच्या घरात 5 वर्षापर्यंतचं बाळ आहे, मुलगा आहे किंवा मुलगी आहे, हे सगळे या काळासाठी हे बोरनान करू शकतात। हे बोरनान तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करू शकता किंवा संक्रांतीपासून अगदी रथसप्तमीपर्यंत तुमच्या सोयीने कुठल्याही दिवशी करू शकता। अनेक जण तर बाळ अगदी 1 वर्ष झाल्यापासून प्रत्येक वर्षी 5 वर्षापर्यंत होईपर्यंत हे बोरनान करतात। त्यामध्ये काहीच हरकत नाही। काही जणांना दरवर्षी करायला जमत नाही तर बाळ 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत होईपर्यंत कुठल्याही एका वर्षी एकदा बोरनान केलं तरीही चालतं। बोरनानासाठी बाळाला हलव्याचे दागिने अवश्य घालावेत। बाजारात कितीही प्रकारचे हलव्याचे दागिने आलेले आहेत, त्यापैकी जे आपल्या बाळाला सूट होतील किंवा आपल्या बाळाला जास्त त्रास देणार नाही, टोचणार नाहीत, अशा प्रकारे हलव्याचे दागिन्यांची निवड करा, ते आपल्या बाळाला घालावेत। हा झाला बोरनानांचा संपूर्ण विधी। पण याशिवाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म नक्की करा। मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म केल्यामुळे किंवा मकर संक्रांतीला नाही जमलं तरी कमीत कमी रथसप्तमीपर्यंत जसं जमेल तसं दानधर्म केल्यामुळे आपल्या मुलांसाठी घरच्यांसाठी ते चांगलं असतं। दानधर्मामध्ये तुम्ही तिळगुळ, थंडीचे वस्तू तसेच केट, शॉल सगळ्या गोष्टी दान करू शकता। मकर संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्म केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते, कुटुंबाला त्या दान पुण्याचा लाभ होतो। खास करून जर दान करताना तुम्ही बाळाचा हात लावून त्या गोष्टी दान केल्या तर बाळाकडून दान दिल्यासारखं होतं, ज्याचा लाभ आपल्या बाळाला होतो। मुलाच्या नावे दानधर्म केल्याने मुलांना या पुण्याचा लाभ होतो, त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ते कल्याणकारी होते। अशा प्रकारे तुम्ही बोरनान करू शकता। बोरनान हा एक शिशुसंस्कार आहे। अशा प्रकारे आपण बोरनांविषयी माहिती बघितली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।